किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद. चला या हळूहळू. थोड्या गणगण करत लागला. पुढं पाहायचं समोर पाहायचं पब्लिक. हो लाकूड तोडे इथे उभे राहा. मराठी आता पुढे पहा, असू नका. स्वामींच्या कृपेने या स्टेजवर यायचं भाग्य त्याचं सुद्धा आहे बिचाऱ्याचं. टाळ्या वाजवतो. बांगला त्याच्या असणाऱ्या पत्नीच्या अंगावरती गळ्यामध्ये असणारे 5-5, 10-10 तोळ्याचे दागिने. मनात विचार करू लागला, थोडे हातवारे करायचे बरं का. उपजीविका करत असताना माझ्या पत्नीने मला सांगितलं, मुलं उपवाशी आणि ह्या गंधार जंगलामध्ये मला काही सुकी लाकडं मिळतात का म्हणून पाहतो. हळूहळू इकडे यायचं, एक पाऊल टाकत यायचं. हळू एका झाडाला हात लावू लागला. इथं तर सर्व असणारी हिरवीगार झाड. या वारुळाच्या मध्ये तर काही मिळणार नाही ना, म्हणून पाठीमागं वारुळाच्या असणाऱ्या झाडावरती, बुंद्यावरती कोराडनी घाऊ घालायला गेला. आणि तेवढ्यात माझ्या असणाऱ्या मारल्यासारखं करायचं आणि माझ्या स्वामीचं असणारं अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींना पाहिलं, लाकूड तोड्या घाबरायला लागला आणि पळून जायला लागला. लाकूड तोड्या पळून जायला लागला. माझ्या स्वामींचा असा सगळ्यांनी एकदा स्वामींचा जय जयकार करायचा. ते प्रागट्य करा. अनंत कोटी तुझ्या नावाने फुलातून परिमळ गळगळतो. स्वामी तुझ्या नावाने फुलातून परिमळ गळगळतो. कार्यकर्ते मागे या, कार्यकर्ते.
असंख्य भाविक असणारे यात्रेकरू येतात. मग कुणाला रोगाने त्रासलेला आहे, कुणाला कुष्ठ रोगाने त्रासलेला आहे, कोणी आंधळ आहे, कोणी बहिर आहे, कोणी अंध आहे. आणि त्या ठिकाणी असणारे दोन त्यांच्या हातांना असणारं सरदार असणारे रघात पिठी फुटलेले आणि ते स्वामीचा जयजयकार करतात. स्वामी तुझ्या नावाला कोणती शताई कोणती शक्ती कोणती श्रद्धाई तुझ्या हाती स्वामी संसार जगाचा खायला दे रे, आमचं पूर्वी जन्माचं पाप आडवा आलंय बाबा. खायला दे ना आई. बाबा दे ना मला खायला.
अगं आया 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 डोक्यात मारून घ्यायचे कर्मच तेवढी केली कोणी खायला देईना गडबडा लोळायला लागले अंगाचा दहा व्हायला लागला कोण पामराला त्या हरिद्वारामध्ये आम्हाला कोण असणार वाचवणार कोणी खायला देत नाही म्हणून एक जण उद्धती करतात एखादा बोट दाखवून सांगत होता तुला मी सांगत होतो लोकांना लुटू नको म्हणून हे घ्या कथेतून आपल्या ताटातला घास लक्ष्मीचाच पाहिजे तो पैशाचा नकोय आणि कर्म येथेच भोगावं लागतं बाबांना गरबडा लोळता कोण वाचवणार या संकटातून रगात किती भरली अशी बोट करू लागली म्हणून पुन्हा उठतात कोणी खायला देता का रे खायला देता का भोग भोगावे लागतात संत सज्जन माझ्या आजच्या ह्या कथेच्या प्रसंगातून घेऊन जावा असेल तुमच्याकडे कोणाचं काही तर काही अवधी माझ्या स्वामींकडून मागून घ्या पण त्याचं त्याला परत देऊन टाका कृपा करून माझा स्वामी तुमच्याकडे शेवटी करगुटा सुद्धा संगती येणार नाही तर कोणाला लुटायचं आपल्याला केळ घ्यायला लागले त्यात नाही केळ सुद्धा घेता येईना असं हाताने उकडायला लागले दोघे भाऊ सासू सासऱ्यांना जीव लावा बर का नाही अवस्था लई वाईट आहे संध्याकाळी गेले गेले आई आई म्हणून पायी दाबाय सुरुवात करा माझी स्वामी समर्थ आई स्वप्नात येईन तुमच्या हाताने उचलता येत नाही म्हणून पुत्र जसं पाणी पितं तसं ते खायला लागलं प्रयत्न करू लागले पुत्र कसं खात रे ही अवस्था होती लक्षात राहू दे ही अवस्था अंतकरणातून ए दया घना तारे आता माझे स्वामींची भटकंती करत 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 हे गडबडा लोळतात स्वामी धावना ताई स्वामी कृपा कधी करना स्वामी कृपा कधी करना स्वामी कृपा कधी करना तुझ्या पाठीचे
पायाला मिठी मारतात. स्वामी आम्ही नाही तुम्हाला सोडणार आता. अरे वाट 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 चल चल कर्म वेगवेगळे करता आणि पुन्हा माझं नाव घेता. चल स्वामींना दया आली. सांगितलं बाबांनो उठा उठा उठा. माझे स्वामी जेवढे रागेटे तेवढे दयाळू सुद्धा आहे लक्षात. आई लेकराला तारण करते मारण करते पण ते मनातनं नसतं लक्षात. इथून पुढे माझ्या नामाचा जप करा आणि जीवनामध्ये चांगलं वागा असे आशीर्वाद म्हणून रगात पिटी ज्या असणाऱ्या पूर्वी जन्मात दोन्ही ब्राह्मण होते. लोकांना लुटायचे साधू संतांची निंदा करायचे. निंदा कधी करायची नाही करायची करा 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 म्हणून स्वामींनी त्यांना पुन्हा आशीर्वाद दिला. जावा आता सुखाने संसार करा. जावा 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 म्हणून निघून जातात. माझे श्री स्वामी समर्थ पुन्हा भटकंती करू लागतात. भारत भ्रमण केल्यानंतर मोहोळला आले. मोहोळमधून मंगळवेढ्याला 12 वर्ष राहिले. या ठिकाणी आप्पाटोळ नावाचे असणारे सद्ग्रस्त आणि मग तिथून मोहोळमधून पुन्हा माझ्या स्वामींनी अक्कलकोट का असणारं प्रस्थान घ्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सर्वांनी टाळ्या वाजा. चोळप्पा टाळ्या वाजायच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. होईल की हो. आता तुम्ही चोळप्पा आले ना. चोळप्पा आपल्या असणाऱ्या धर्मपत्नीला म्हणतो अगं ऐकलं का ग शुभलक्ष्मी हातवारी करायची जरा चोळप्पा तुमची जे ना. उभे राहायचं उभं राहायचं तुम्ही नाही त्यांनी आपल्या पतीला सांगते कधी व आपलं दरिद्री हटणं. चोळप्पा कर्नाटक होते मला तुमच्या जवळची
तेव्हा चोळप्पा आपल्या धर्मपत्नीला सांगतो, अगं सुलक्षिणी, तुम्ही सुद्धा रोज असं घरी जाऊन सुलक्षिणी म्हणा, नाही तर पतीची आई पतीची आई ते सोडून गरज कथेतून घेऊन जावं. फक्त हा हा बघायचं आणि घरी गेलं का डोळं मोठ्यांना करायचं सोडून घर आठवण आपण आपल्या घरात कसं आहे. आणि एक सांगू, रोज पती पत्नीने 5 मिनिटं तरी असं निवांत बसून एकमेकाकडे गप्पा मारणं गरजेचं आहे. पण आमच्या गप्पा सगळ्या असणाऱ्या दोघांच्या जीवनामध्ये एक प्रेयसी आली, तिचं नाव आहे मोबाईल. काढून घेतलं ते सगळं ते. म्हणून चोळप्पा सांगतात, अगं आई, सगळं काही त्याच्या कृपेने होईल. आपलं जेवढं प्रारब्ध आहे तेवढं देतोच ना भगवंत. नित्याने आपण त्याचं नामस्मरण करायला काय हरकत आहे. म्हणून पुन्हा असणाऱ्या त्या अवधूत चिंतनाचं भजन करत करत इकडे स्वामीजी मंगळवेड्यावरनं मोहोळला येतात. त्या ठिकाणी मंगळवेड्याला 12 वर्ष राहतात. रानावनातून काट्याकुट्यातून प्रवास करत 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 या अक्कलकोट असणाऱ्या आपण लिहिलंय. एक लक्षात राहू द्या, पावसामध्ये तुम्हाला सुरक्षित आणि संरक्षण करण्यासाठी रेनकोट असतो आणि जीवनामध्ये तुम्हाला सुरक्षित करण्यासाठी माझे स्वामी समर्थ अक्कलकोट असतात. फार महत्वाचं. म्हणून एका मुस्लिम बांधवांनी परीक्षा पाहिली. स्वामी अशी रानावनातून फिरतात. एका झाडाखाली बसले असताना, अरे हा कोणी पाखंडी तर नाही ना, म्हणून चिलिंग दिली. त्या चिलिंगला सांगितलं फिरायचं असं थोडं, का हा धूर काढू शकतो का. अरे ज्याने विश्व निर्माण केलं, ज्याने बराबरांना धुरात टाकलं, तो ते चिलमीतलं धूर काही नाही काढला. म्हणून त्या अवलियाने चिलीम हातामध्ये दिली. माझ्या स्वामींनी ती चिलीम काही असताना जवळ सामुग्री नसताना पेटून दाखवली. पुन्हा तो गडबडा डोळा लागला. अनंत कोटी ब्रह्मांड सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जय. अरे हा हिंदू साधू दिसतो अवलिया म्हणून. तिकडं नित्याचं भजन चालू आहे चोळप्पाचं. आणि माझ्या स्वामीला चोळप्पाच्या असणाऱ्या उमऱ्यात येऊन सोडलेलं स्वामींचं भजन चालू आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा म्हणून चोळप्पा बाहेर म्हणतात, कोण चोळ्या चोळ्या म्हणतात. स्वामी मागवून स्वामींना पुढून जातात. चोळप्पा असणारे, स्वामी माझ्या घरी आले, स्वामी माझ्या घरी आले, स्वामी माझ्या घरी आले म्हणून आनंदाने दोन्ही असणारे पती पत्नी स्वामींच्या चरणावरती नतमस्तक होतात. हा आशीर्वाद स्वामींचा आपल्या जीवनामध्ये. स्वामी माझ्यावर कृपा करा की, चला किंवा आमच्या घरात चला की हो. म्हणून अक्कलकोटला ज्या निवासस्थानी माझे स्वामी राहिले बसवतात आसनावरती. बसा की हो, इथं बसा की हो. अगं उभी काय रागली शुभ लक्ष्मी, स्वामींना खायला घेऊन ये काहीतरी. रानावनातून काट्याकुट्यातून दमून आले असतील म्हणून ती केळी घेतात, स्वतःच्या हाताने सोलतात, माझ्या स्वामींना खाऊ घालतात. कारण स्वामी ही आई आहे आणि तुम्ही आम्ही तिचं लेकर आहे. हा मायेचा सागर आहे, लक्षात राहा. आई माझी मायेचा सागर.
स्वामी पहा, तुम्हाला माझा स्वामी कधीही दुःख करणार नाही. आणि आईबापांनी असे करून जेव्हा तुम्ही चालत नसेल तेव्हा बोटाला धरून चालवणार होता. आईबापाच्या रूपात स्वामी होते. त्यांना कधी अवहेलना करू नका, उलट बोलू नका. स्वामी आमच्या आई आहे, घरातल्या आईबापांना स्वामी माझे चोळप्पा स्वामींचं चरण धरतो. राहा की आई, स्वामी आई माझ्या घरला राहा की. चोळ्या चोळ्या इथं कसा राहू मी? नाही 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 की हो, मी नाही पायी सोडणार तुमचं. म्हणून दोन्ही पती पत्नी पुन्हा स्वामींच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवतात. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार की हो, आमच्या घरी राहा की हो, राहा की हो आमच्या घरी. म्हणून सांगतात स्वामी चोळप्पा, ए चोळप्पा राहील मी तुझ्या घरी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ स्वामींचं प्रागट्यकरण झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे, आज कसा मंडप भरला राहावं, उद्या बसायला सुद्धा जागा नाही राहणार. तुम्हाला खुर्च्या मांडायच्या असेल तर आयोजक मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि ज्यांनी सुंदर असणारे स्वामींची या ठिकाणी बसा, तुम्ही जायचं नाही कोणी, पायदावीत बसा चोळप्पा तोपर्यंत. जोरी कुटुंब आहे आमच्या गावातलं, जांबूत मधले. या ठिकाणी आम्हाला जीव घातलं दुपारी आमच्या सगळ्या माता या लेकरांना वगैरे. महाराज काही बनवू? मी म्हणलं गवारीची भाजी बनवा. आम्ही घरून गवार घेऊन आलो, तुम्हाला लागली तर घेऊन जावा. ती गवार कोणी आणली माहिती आहे का? वरुडे गावचे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, ज्यांनी ही पात्र रंगवताना मदत करतात आणि ज्यांनी स्वामींचं हुबेहूब या ठिकाणी चित्रीकरण केलं, त्या दोघांना मी स्टेजवरती बोलवतो. आदरणीय आमचे असणारे खळदकर महाराज आणि सुंदर असणारे रेखाकृती, सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. या साईडला आणि कोणी आज स्वामींचं प्रागट्यकरण झाले तसं खायला जाऊ नका, दर्शन घेऊन जावा. ग्रंथाचं दर्शन काय काय तिकडून तसंच. आता काय काय जाऊन खुर्च्यावर बसलेले असतात. कायासाठी जगतोय, जगतोय म्हणून खातोय आणि खातोय म्हणून जगतोय. लहान आतडं मोठ्या आतड्यात गेले, शिक्षण झाला का डॉक्टर सांगतो चालायला लागल, मग सकाळी 4 वाजताच उठून कुत्रा घेऊन चालतोय रस्त्याने हपकं टाकी. तिथं हपके मारा ना मस्मरणात माझ्या स्वामींचा. जीवन कळलं मरायचं तर आहे, पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे. दिगंबर अवस्थेचे स्वामी आज रांजणगावमध्ये त्यांचं प्रागट्यकरण झालं. आयोजक मंडळांना धन्यवाद देतो. आणि असणारं पुढचं नियोजन, आता वरती एक आरती घ्यायला जायचं. वरती झाली बर, मग तुम्हीच या दया भाऊ कोण करा नियोजन. आता कोण असेल त्यांनी. सर्वांना मी धन्यवाद, सर्व स्वामी सोबतांना धन्यवाद. सर्वांना विनंती, या ठिकाणी आल्यावर ग्रंथाचं दर्शन घ्यायचं, इकडे दर्शन घ्यायचं. ज्या ज्या माता भगिनींनी या ठिकाणी फलाहार आणलाय आपल्या स्वइच्छेने, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा त्या स्वामी भक्तांसाठी. हा तुम्ही उभे राहा. हा आरती घेतील आता. 2 ताटं करा, 2.